कधीच करणार नाही आणि राज ठाकरे करत नाहीत. नाही, पण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने काही फरक पडत नाही असा दावा महायुतीचे नेते करतात. हे काय असतं महायुती झंगड काय आहे? भाजप, शिवसेना, शिंदे, एनसीपी, अजित पवार हे महायुती आहे. अजिबात नाही. हे जे काय तुम्ही शिंदे वगैरे म्हणताय तो भाजपचाच पक्ष आहे. ती अमित शहाची कंपनी आहे बेनामी. त्या कंपनीतले 90% शेअर जे आहेत ते अमित शहाचे आहेत. त्याच्यामुळे ती महायुती वगैरे मानत नाही. अजित पवारांचा जो काय पक्ष आहे ती कंपनी आहे, ती सुद्धा अमित शहाचीच आहे आणि मुख्य कंपनी भाजप आहे. हे शेअर होल्डिंग्स आहेत सगळे. या सगळ्या बेनामी प्रॉपर्टी अमित शहाच्या आहेत. ती महायुती वगैरे सोडून द्या. अमित शहाला वाटेल तेव्हा ती कंपनी बंद करतील. महाविकास आघाडी खरी आणि शिवसेना मनसे युती खरी. रावसाहेब, अमित शहाचा विषय काढला. काल अमित शहा महाराष्ट्रात अहिल्यानगर जिल्ह्यात होते. त्यावेळेस त्यांनी असं म्हटलं आहे की राज्य सरकारनं पूरग्रस्तांसाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवावा. केंद्र सरकार तातडीनं राज्य सरकार. याचा अर्थ अजून प्रस्ताव पाठवलेला नाही. म्हणजे अमित शहानी काल देवेंद्र फडणवीस यांचा बुरखा फाडला, त्यांना तोंडावर आपटलं. म्हणजे अजूनही इतक्या दिवसानंतर सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राकडे मदतीसाठीचा प्रस्ताव पाठवला नाही. तो पाठवा तर मदत मिळेल. म्हणजे एका अर्थानं अमित शहानी देवेंद्र फडणवीस एक अकार्यक्षम मुख्यमंत्री आहेत या बाबतीत, याच्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. अशा वेळेला मुख्यमंत्र्यांनी घाई केली पाहिजे, प्रशासनानं घाई केली पाहिजे की ताबडतोब आम्हाला मदत. प्रस्ताव हा एक तात्पुरता प्रस्ताव घ्या मुख्य, आणि पुढला प्रस्ताव तुम्हाला कायमस्वरूपी पाठवू आम्ही. पण अमित शहाने उघडं पाडलं सरकारला. याची कारणं मला माहीत नाहीत. पण माझं असं म्हणणं आहे की महाराष्ट्र सरकारने प्रस्ताव नसेल पाठवला, पण महाराष्ट्र पण तुमच्या देशातलाच एक भाग आहे ना. मग प्रस्तावाशिवाय तुम्ही मदत करू शकता. गुजरातला केलेली आहे. गुजरातला अशा प्रकारे ते वादळ कुठलं आलं होतं, तोकते काय फोकते बरं का, तेव्हा दिल्लीतून विमानात बसताना मोदींनी आणि शहांनी मदत जाहीर केली होती, हजारो कोटी रुपये. महाराष्ट्राला ती मदत तुम्ही का देत नाही? त्यासाठी तुम्ही प्रस्तावाची वाट का पाहताय? का एवढा तुमचा द्वेष महाराष्ट्राविषयी का तुमच्या मनात आहे? कोणता राग तुमच्या मनात आहे महाराष्ट्राविषयी? का शिवसेना तुमची अशी लढा देते आहे म्हणून? शिवसेना तुम्हाला मुंबईच्या लुटीमधला अडथळा ठरतोय म्हणून तुम्ही हे करताय का? मराठी माणसाशी तुम्ही अशा प्रकारे वाद निर्माण करताय? नाही, पण रावसाहेब, एक असं आहे की शरद पवारांनीही जो पूरवार ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून आकारला जाणार आहे राज्य सरकारकडून, त्याला विरोध दर्शवला आहे. 12 तारखेला एक ऊस उत्पादक कारखानदारांची ही बैठक त्यांनी बोलावलेली आहे. पण मुख्यमंत्री म्हणतात की हा पूरभार नाही, तर आम्ही कारखानदार जे आहेत त्यांच्याकडून मदत या माध्यमातून ते पैसे घेतो आहोत. हा कुठलाही भार नाही. आणि जे काट्याकाट्याने जे हे करतात शेतकऱ्यांकडून, जे कारखानदारांकडून आम्ही ही मदत मागतो. अनेक कारखाने आमच्या लिस्टवर आहेत जे लुबाडणूक करत आहेत. मग गौतम अडाणी काय करतायत? माझा देवेंद्र फडणवीस यांना सवाल आहे. शेतकऱ्यांचा ऊस घेणाऱ्या कारखान्यांवर हा भार लादण्यापेक्षा तुम्ही जे अख्खा महाराष्ट्र किंवा अख्खा देश गौतम अडाणीच्या घशात घातलेला आहे, धारावी दिलेली आहे, त्याच्यावरती भार लावा ना. त्याला जो FSI फुकट दिला आहे, त्याला इतर गोष्टी फुकटात देत आहे, त्याला मिठागरं फुकट दिली, त्याला टोल नाके फुकट दिले, त्याला खनिज संपत्ती विदर्भातली फुकट दिली. मग गौतम अडाणीकडून तुम्ही का भार लावत नाही? आमच्या शेतकऱ्यावरती आणि सहकारी